रात्रीची वेळ, महाबळेश्वरहून कोकणाकडे जाणारा तो नागमोडी रस्ता. गाडीत 8 मित्र गाणी ऐकत हसत खळत चालले होते. अचानक एका मित्राच्या वडिलांचा फोन येतो. बोलणं सुरू असतं आणि पुढच्याच सेकंदाला एक भयानक किंकाळी ऐकू येते अन फोन कट होतो. रेंज गेली असं वाटून घरचे पुन्हा फोन लावतात, पण 8ही जणांचे फोन एकाच वेळी नॉट रिचेबल होतात. सकाळी बातमी समोर येते, 8 मित्रांची स्कॉर्पिओ गाडी थेट 500 फूट खोल दरीत कोसळली. संपूर्ण महाराष्ट्र या बातमीनं हादरून गेला. आंबेनळी घाटात एक अपघात घडला. एक स्कॉर्पिओ गाडी जिच्यात 8 मित्र बसलेले, अचानक एका वळणावर ती गाडी थेट 500 फूट खोल दरीत पडते. ही बातमी येताच संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. 8 मित्र जे साताऱ्यामधून कोकणात फिरायला गेले होते, 2 ते 3 दिवस मज्जा केली आणि वापस येत असताना जेव्हा आंबेनळी घाटात त्या 8 पैकी एका मित्राला त्याच्या वडिलांचा फोन सुरू होता, अचानक फोन कट झाला. वडिलांना वाटलं रेंज नाही. दुसऱ्यांना फोन केले, कोणाचाच फोन लागला नाही. आणि सकाळी पहाटे काय बातमी समोर आली? स्कॉर्पिओ गाडी दरीत कोसळून 8 मित्रांचा जागीच मृत्यू. सकाळपासून न्यूज चॅनलवर बातम्या सुरू होत्या. सुरुवातीला सांगितलं गेलं की चालकाचा ताबा सुटला, कारण की रात्री उशिरा गाडी चालवत असताना त्याला डुकली लागली असावी. म्हणूनच कडेला असणाऱ्या एका बोर्डला तोडून ती स्कॉर्पिओ थेट 15 फूट खोल दरीत कोसळली. पण जेव्हा या आंबेनळी घाटाचा काळा इतिहास तपासला गेला, तेव्हा या घटनेचं सत्य वेगळंच निघालं. या घाटात बरोबर 8 वर्षापूर्वी, म्हणजेच 2018ला अगदी असाच ॲक्सिडेंट झाला होता. 2018मध्ये झालेला अपघात आणि 2026मध्ये झालेला अपघात याचं कनेक्शन जेव्हा तपासण्यात आलं, तेव्हा जे समोर आलं त्यानं सगळ्या महाराष्ट्राला एक धक्का बसलाय. अनेकदा एखादा हे अपघात झाला, त्याचं कारण असतं चालकाचा ताबा सुटला, त्याला डुलकी लागली. पण या घाटाचा इतिहास हा भलताच होता. अनेकदा अशा बातम्या व्हायरल होतात की रात्री घाटामधून गाडी चालवताना एखादा पांढरा प्राणी दिसतो किंवा एखादी पांढरी आकृती गाडी समोर येऊन थांबते. लोकांना अशा गोष्टीवर भरोसा बसत नाही. पण हा अपघात जेव्हा झाला आणि जेव्हा बचाव पथक तिथे आलं, जेव्हा दोरीच्या साह्यानं ट्रेकर्स खाली उतरून त्या 8 जणांना बाहेर काढत होते, पण 8 पैकी फक्त 2च जण सापडले. मग काय आहे या अपघातामागचं खरं कारण? त्या रात्री त्या 8 जणांसोबत नेमकं काय घडलं होतं? वाचवायला गेलेल्या रेस्क्यू टीमच्या हाती नेमकं असं काय लागलं की ज्यानं या अपघातात सत्य बदललं? चला जाणून घेऊया या संपूर्ण घटनेचा सविस्तर रिपोर्ट. आंबेनळी घाटामध्ये एक धक्कादायक अपघात. 8 मित्र, वय वर्ष 18 पासून 35 वर्षापर्यंत असणारी मुलं कोकणात फिरायला गेलेली. अपघात होण्याच्या 2 मिनिटाआधी वडिलांचा एका मुलाला फोन आलेला. फोन कट झाला, पण तो रेंजमुळे नाही तर गाडी दरीत कोसळल्यामुळे. खरं तर ही गोष्ट सुरू होते 22 मेला साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील आजगाव मर्डे आणि खटाव परिसरातील 8 मित्र एकत्र आले. वय वर्ष 18 पासून 35 वर्षापर्यंत असणारे हे तरुण ऊर्जेनं भरलेले. 3 दिवसाची सुट्टी होती. त्यांना कोकणात फिरायचा त्यांनी बेत आखला. साताऱ्याहून दापोलीला गेले. तिथे हरणे बीचवर धमाल केली. समुद्र किनाऱ्यावर फिरणं, मित्रांसोबत गप्पा मारणं, फोटो काढणं, सगळं काही एखाद्या स्वप्नासारखे आनंददायी सुरू होतं. 24 मे म्हणजेच रविवारी संध्याकाळी त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. पोलादपूर मार्गे आंबेनळी घाटातून साताऱ्याला पोचायचं होतं असा प्लॅन त्यांनी निश्चित केला. निघताना आणि वाटेतही त्या मुलांचं त्यांच्या घरच्यांशी फोनवर बोलणं सुरू होतं. गाडीमध्ये गाणी वाजत होती. मित्रांची थट्टामस्करी सुरू होती. रात्रीचे साधारण 10 ते 11 वाजले असतील. गाडी महाबळेश्वरच्या दिशेनं आंबेनळी घाटात चढत होती. या 8 पैकी एक जण आपल्या घरच्यांशी फोनवर बोलत होता. तो घरच्यांना प्रवासाची माहिती देत होता. पण अचानक एका क्षणात फोन कट झाला. पण विचार करा, फोन अचानक कट झाल्यावर जेव्हा घरच्यांनी पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो लागलाच नाही. बरं, फक्त एकाचाच नाही तर गाडीतल्या इतर 7ही जणांना फोन ट्राय केला, पण सगळे नॉट रिचेबल झाले.
घाटात रेंज नसेल म्हणून सुरुवातीला घरच्यांनी वाट पाहिली. पण जसा जसा वेळ सरकू लागला तशी तशी सगळ्यांची काळजाची धडधड वाजू लागली. मग काय झालं त्या 8 जणांसोबत की सगळ्यांचे फोन एका क्षणात बंद झाले? त्या वळणावर चालकाला खरंच डुकली आली होती की त्या अंधारात त्याला असं काहीतरी विचित्र दिसलं होतं की ज्यामुळे स्टेअरिंगवरून त्याचे हात सुटले. जेव्हा मध्यरात्र उलटून गेली, एकाचाही फोन लागेना, तेव्हा घरच्यांचा धीर सुटला. त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. रायगड आणि पोलादपूर पोलिसांनी तांत्रिक यंत्रणेच्या मदतीनं मोबाईल लोकेशन ट्रॅक करायला सुरुवात केली. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे एका मुलाचं शेवटचं लोकेशन पोलादपूर जवळील आंबेनळी घाटात आढळलं. पोलिसांनी जराही वेळ न लावता महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, सह्याद्री ट्रेकर्स आणि स्थानिक आपदा मित्रांना पाचारण केलं. रात्रीचे साधारण 1:30 ते 2 वाजले असावेत. घनदाट जंगल, तीव्र निसदा उतार आणि 900 ते 1000 फूट खोलदरी अशा अत्यंत कठीण परिस्थितीत टॉर्चच्या प्रकाशात रेस्क्यू टीमचे सदस्य दरीत उतरू लागले. दरीत उतरत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक तुटलेला दिशादर्शक बोर्ड आणि गाडीचा फुटलेला आरसा सापडला. आणि यावरूनच गाडी या जागेवरून खाली कोसळली असा अंदाज आला. आता रेस्क्यू टीम त्यांची जीवाची बाजी लावून अंधाऱ्या दरीत खाली उतरले होते. पहाटेच्या सुमारास त्यांना काय सापडणार होतं की ज्यानं या प्रकरणाचं सत्य बदलणार होतं? रेस्क्यू टीम त्या हळूहळू खाली उतरत होती. खाली पोचल्यानंतर त्यांना ती गाडी मिळाली. गाडी मिळाल्यानंतर जी गाडी पाहिली ती गाडी पाहून त्यांच्या अंगावर काटा आला. कारण की हे 8 मित्र एका स्कॉर्पिओमध्ये गेले होते. पण त्यांना जी गाडी दिसली ती होंडा सिटी कार होती आणि जिचा अपघात हा खूप वर्ष आधीच झाला. ज्या गाडीला शोधायला टीम खाली उतरली ती बाजूलाच राहिली आणि समोर आलं दरीतलं एक दुसरं जुनं रहस्य. मग ती स्कॉर्पिओ नेमकी कुठे गेली होती आणि घाटामध्ये वारंवार एका जागी असे प्रसंग का घडत होते? चालक तरुण होता, अनुभवी होता. मग त्याचा ताबा सुटण्यामागचं नेमकी कोणती अदृश्य शक्ती काम करत होती? 1.5 वर्षापूर्वीच्या त्या जुन्या गाडीचा सांगाडा पाहून रेस्क्यू टीमचं टेन्शन आणखी वाढलं, पण त्यांनी हिंमत हारली नाही. सकाळी 6:30च्या सुमारास जेव्हा जंगलामध्ये थोडा उजेड पडू लागला तेव्हा तीव्र उतारावर रेस्क्यू टीमला एक नंबर प्लेट आढळली आणि ही 30 नंबर प्लेट होती जिच्यावर MH11 लिहिलं होतं. ज्याच्या स्कॉर्पिओमधून ते 8 मित्र प्रवास करायला गेलेले. त्या नंबर प्लेटचा माग काढत टीम आणखी पुढे गेली. काही अंतरावर त्यांना स्कॉर्पिओ गाडी दिसली. गाडीची अवस्था इतकी भीषण होती की तिचा अक्षरशः चुराडा झाला होता. इतक्या उंचीवरून खाली पडल्यामुळे गाडीचा कोणताही भाग शाबूत राहिला नव्हता. रेस्क्यू टीमने आजूबाजूला शोध घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला 2 जण सापडले आणि त्यानंतर आणखी 2. शोध घेता घेता सगळे जण त्या ठिकाणी सापडले, पण ते वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले होते. काही जण तर इतक्या खोलवर झाडीझुडपामध्ये अडकले होते की त्यांचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू टीमला दुर्बीणचा देखील वापर करावा लागला. आता हे सापडले एका रात्रीमध्ये एका क्षणात 8 तरुण. पोरांचे हसते खेळते संसार उद्ध्वस्त झाले. सातारची बातमी समजता संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली. पण प्रश्न अजूनही तिथेच उभा आहे. प्राथमिक अहवालात सांगितलं गेलं की त्या वळणावर कोणतेही लोखंडी रेलिंग किंवा सुरक्षेसाठी मजबूत बॅरिकेड्स नव्हते, पण एक छोटा बोर्ड होता ज्याला धडकून गाडी खाली पडली. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, रात्रीच्या वेळी घाटामध्ये प्रवास करणारे अनेक चालक सांगतात की घाटामध्ये रात्रीच्या वेळी काहीतरी घडतं आणि ज्यामुळे चालकाचं लक्ष विचलित होतं. 2018च्या त्या मोठ्या घटनेशी, त्या अपघाताशी या घटनेचा काय संबंध होता? खरोखर या घाटामध्ये एखादी अदृश्य शक्ती काम करते का, की प्रशासनाची काही चूक आहे? संपूर्ण बचाव कार्य आता काम करत होतं. स्थानिक ट्रेकर्सपैकी एका सदस्याने नंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये काही गोष्टी उघडकीस केल्या. आता त्यांच्या मते आंबेनळी हा घाट दिवसा इतका सुंदर आणि निसरडा दिसतो, रात्रीच्या वेळी तो धोकादायक आणि गूढ बनतो. अनेकदा रात्रीच्या वेळी दाट धुकं पसरतं, ज्यामुळे समोरचा रस्ता 2 फुटावरचा सुद्धा दिसत नाही आणि अशा वेळी रस्त्याच्या कडा कुठे संपतात आणि दरी कुठे सुरू होते याचा काही अंदाज चालकाला येतच नाही. तसेच या घाटामध्ये अनेकदा रात्रीच्या वेळी विचित्र प्राणी जसे की ससे अचानक गाडीसमोर धावतात, अशी वदंता स्थानिक लोकांनी केली आहे.
चालक त्यांना चालवण्याच्या नादामध्ये किंवा अचानक आलेल्या ब्रेकमुळे गाडीवर नियंत्रण गमावून बसतात. या गाडीतला तरुण चालक होता. कदाचित रात्रीच्या प्रवासाचा थकवा आणि घाटामध्ये अचानक आलेलं वळण यामुळे त्यांनी गडबड केली असावी, असं रहस्य सांगितलं जातंय. पण खरा मुद्दा इथे संपत नाही. जेव्हा एका व्यक्तीने 2018 सालच्या घटनेचा उल्लेख केला तेव्हा त्या अपघातामागचं सत्य अधिकच कडक झालं. आता आपण या वळणावर आलोत की त्या अपघाताचा आणि 2018च्या अपघाताचं काय कनेक्शन होतं. आंबेनळी घाटामध्ये कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्याची एक बस त्या ठिकाणी दरीमध्ये कोसळली. त्या दुर्घटनेत 30पेक्षा जास्त जण त्या ठिकाणी होते. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे ज्या वळणावरून आणि ज्या जागेवरून ती बस कोसळली होती अगदी त्याच परिसराच्या जवळून ही स्कॉर्पिओसुद्धा दरीमध्ये कोसळली. दोन्ही घटनांचा अभ्यास केला तर एक गोष्ट समोर येत आहे, ती म्हणजे घाटाची भौगोलिक रचना आणि तिथे नसलेली सुरक्षा बॅरिकेड्स. तर सत्य हेच आहे की कोणती अंधश्रद्धा किंवा अदृश्य शक्तीपेक्षा रात्रीच्या वेळी चालकासमोर आलेला तीव्र अंधार आणि अचानक आलेलं धोकादायक वळण, रस्त्याला नसलेलं संरक्षण, या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि त्या रात्री काळ बनून गेल्या. या भीषण घटनेतून आपण एकच धडा शिकू शकतो. रात्रीच्या वेळी घाट रस्त्यावरून प्रवास करताना वेगावर नियंत्रण ठेवा, अत्यंत सावधगिरी बाळगा, शक्यतो रात्रीचा प्रवास टाळा. तुम्हाला काय वाटतं, या भीषण अपघाताचा जबाबदार कोण? प्रशासनाचे दुर्लक्ष की रात्रीच्या प्रवासाचा तो निर्णय? तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. सुरक्षित राहा आणि चॅनलला नवीन आली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.